नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। यांनी पारनेरचं वाटोळं केलं। वाळके येथील प्रचार सभेला संबोधित करताना विजय औटेंनी केली विरोधकांची फोलखोल। हप्तेखोरी आणि गुंडगिरीचा वाचला पाढा। माझ्यासारख्या युवकांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी काही स्वप्न दाखवले होते। माझ्या युवकांना स्वप्न दाखवले होते का या पारनेर तालुक्यामध्ये एक सुपाई MIDC आहे, त्या सुपाई MIDC मध्ये मी रोजगार उपलब्ध करून देईल। पण मित्रांनो, माझ्या युवक सहकार्यांचा त्या ठिकाणी स्वप्नभंग झाले। ते स्वप्नभंग असे झाले का या सुपाई MIDC मध्ये ज्या वेळेस माझ्यासारख्या युवकांनी यांना घरादारातलं जे आई वडिलांची जी पुंजी होती ती पुंजी ह्या महाशयांना त्या ठिकाणी बहाल केली। त्यातून एकच उद्देश होता का या पारनेर तालुक्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्तीवरती येऊन राहिलाय, त्या व्यक्तीला सर्वसामान्य कुटुंबातील जे काही दुःख आहे ते दुःख त्या ठिकाणी माहिती आहेत। पण मित्रांनो, अक्षरशः माझ्या सगळ्या युवकांना त्या ठिकाणी भीक मागायची वेळ आली। मित्रांनो, भीक मागायची वेळ या ठिकाणी अशी आली का सुपाई MIDC मध्ये 422 कंपन्या आहेत। त्या 422 कंपन्यांमध्ये स्थानिक MIDC, त्या MIDC मध्ये रोजगार कोणाला मिळाला पाहिजे? मित्रांनो, मला युवक मित्र या ठिकाणी आवाज द्या, कोणाला मिळाला पाहिजे? स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे। त्या ठिकाणी 3500 किलोमीटर वरतून येऊन भैये UP बिहारी त्या ठिकाणी रोजगार मिळून स्थानिक युवकाला त्या ठिकाणी 800 ते 900 रुपये हजेरी मिळती आणि भैयांना 300, 350, 400 रुपये त्या ठिकाणी हजेरी मिळती। मित्रांनो, असा काय चमत्कार झाला का एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस त्या ठिकाणी येऊन लगेच मंत्रिपदाचे स्वप्न, लगेच खासदारकीचे स्वप्न? त्याचं कारण हे माशे म्हणतात का मी सर्वसामान्य आहे, मी सर्वसामान्य आहे, मी फकीर आहे। तर मित्रांनो, ही फक्त धुळफेक आहे। या पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा जर सक्षम करायचा असेल तर सर्व धर्मीय, सर्व नागरिकांना या ठिकाणी माझी विनंती आहे का हे फेकू आहे पारनेरचं, याला आता आपल्याला पॅकिंग करून हांग्याची ग्रामपंचायत सगळी याच्याकडे द्यायची नाही। त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी एकदम मनातून विचार करा का या ठिकाणी खासदारकी लेवलचा माणूस कोण आहे? कोणी येईन येणं मागणं मला म्हणा खासदारकी लढवायची, मला आमदारकी लढवायची, हे जुळणार आहे का? त्यांनी फक्त कोविड मध्ये चोऱ्या केल्या, चोऱ्या। मित्रांनो, या ठिकाणी कोविड मध्ये खाटा लावण्यापासून, सर्व साफसफाई करण्यापासून मी आणि माझे सहकारी या ठिकाणी बसलेत, आम्ही काम केलं। पण यांनी फक्त चोऱ्या माऱ्यांचं काम केलं। मित्रांनो, त्यांना त्याच्यामुळं या ठिकाणी खासदारकीचे स्वप्न पडून राहिलेत। पण माझ्या युवकांना, सर्व माता भगिनींना, ज्येष्ठांना या ठिकाणी विनंती आहे, हे भोंदू आहे, भोंदू याला थांबवलं पाहिजे, नाहीतर जसा पारनेर तालुक्याचा त्या ठिकाणी वाटोळं झालं तसं जिल्ह्याचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही। मित्रांनो, हे काही नाही, हे फकीर बिकीर काही नाही, यांच्या पत्राचे मित्राचे काय घर नाही। हे जे राहतो ना, हे याच्यामध्ये AC लावलेला आहे, AC तुम्ही जाऊन बघा हंग्यामध्ये। मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगतो, देवाच्या साक्षीने सांगतो, याचं काय ऐकू नका। तुम्ही सगळेजण या ठिकाणी सुजयदादांसाठी पेटून उठा। हा माणूस जर एकदा आपल्या जिल्ह्याच्या राजकारणात परत एकदा बसला तर आपल्यासारख्या युवकांचं, माता भगिनींचं, शेतकऱ्यांचं या ठिकाणी भलं होईल। आणि आज मी ऐकलं MIFच्या उमेदवारांनी त्यांना काहीतरी पाठिंबा दिला, ठीक आहे, देऊ द्या, चांगली गोष्ट आहे। पण आपले सुजयदादा पाटील सर्व धर्म, तुम्ही बघा कोविडच्या कालावधीमध्ये मी बऱ्याच वेळा विळत घाटामध्ये गेलो, प्रत्येक जाती धर्माचा माणूस, प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्या ठिकाणी बरा होऊनच गेला।
बिगर पैशाचा यांनी काय केलं, कंपन्यांकडून खंडणी गोरगरिबांकडून पैसे जमा केले आणि त्याची फक्त फ्लॅशबाजी केली. मित्रांनो, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं येथील न्यूज वन हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.